पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आज जे ट्रेनी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये खरं तर इथला स्टाफ पण सहभागी आहे। अर्थात काम बंद करून नाहीतर काळ्या फिती लावून या हॉस्पिटलच्या डेप्युटी डीन स्मिता सागडे मॅडम आपल्यासोबत। काय सांगाल, मुलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, काय भूमिका आहे? इंटर्न्स मुलांनी जे प्रोटेस्ट केले तो त्यांचा अधिकार आहे, पण आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बाजूने आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व सेवा इमर्जन्सी असतील मग त्या ओपीडी असतील सर्व सुरळीत त्या चालू ठेवल्या आहेत। इंटर्न्स फक्त प्रोटेस्टमध्ये आहेत। आम्ही त्यांचं समर्थन करतो मुलांचं आणि आम्ही अशा काळ्या फीत बांधून सगळेजण काम करत आहोत। काय भूमिका आहे? हा जो इन्सिडेंट झाला खरंच भयानक, अंगावर काटा नाही त्याच्याही पलीकडचं आहे, ते थांबणार कसं? याबद्दल आमचा म्हणजे निषेधच आहे की आम्हाला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे डॉक्टर्सला, आणि ही मुलं लहान आहेत जी जस्ट MBBS पास आउट असतात तर त्यांना प्रोटेक्शन सरकारने द्यावं असं आमचं ही मत आहे। मी तर त्याच्या पुढे जाऊन, तुम्ही स्वतः एक महिला डॉक्टर आहात, तुम्ही रात्री बेरात्री ड्युटी केली असेल, आताही डीन आजारी असले तरी तुम्ही त्यावेळेस सुरक्षिततेची भावना आहे, काय केलं पाहिजे प्रशासनाने? मुलींनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे की जसं तिथे सेमिनार रूममध्ये एकट्या ठिकाणी जाऊन झोपणं वगैरे, जसं म्हणजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे। आपण ड्युटीवर असताना सेफेस्ट प्लेसमध्ये म्हणजे थांबलं पाहिजे, एवढी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे। मी कुठेतरी मुलींनाही मी तर म्हणतो एक सिक्स सेन्स असतो कुठल्याही गोष्टीत, तर ते कसं टाळता येईल? तुम्ही काय सांगाल? मुलींनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे। असे जिथं म्हणजे रहदारी असेल अशा ठिकाणीच रात्री अपरात्री थांबलं पाहिजे, असं एखाद्या रूममध्ये जाऊन झोपणं वगैरे हे सगळं टाळलं पाहिजे। डॉक्टर स्मिता सागडे यांनी सांगितलं महिला डॉक्टरांनी विशेष करून काय काळजी घेतली पाहिजे, ती काळजी कशी घ्यावी याचे खरं तर त्यांनी टिप्स म्हणून एक सल्ला दिलेला आहे वरिष्ठ वडिलकीच्या नात्याने। आशा करूया इथून पुढे सहाय्यक वैद्यक अधीक्षक या नात्याने, त्यामुळे आशा करूया हे सगळे महिला डॉक्टर त्यांचं निश्चितच अनुकरण करतील, इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।